म्हणतात ना आझाद मैदान चालेल, फक्त तुम्ही जो आपला देशाचे जे सैनिक आहेत, भारताचे सैनिक आहेत, त्यांच्यावर आज अशी वेळ आलेली आहे. प्रथम त्यांच्याकडे जात आहे. तर सर काय सांगाल आणि का अशी वेळ आली तुमच्यावर? नमस्कार सर. आपण देशाचं रक्षण करायला जातो, ना की आतंकवादी व्हायला जातो. पण जेव्हा आपण देशाचं रक्षण करतो आणि त्यानंतर आमचे उच्च अधिकारी, सर्वच नाही म्हणू शकत, पण जवळपास 70% अधिकारी जे आहेत आमचे मिलिटरीचे, ते 1950चा ऍक्ट घेऊन बसलेले आहेत. जे त्यांना आज बी वाटतं की देश आझाद झालेला नाही, म्हणून ते अंग्रेजांचा कानूनचा कसा मिसयूज करता हे तुम्ही माझ्यावरून बघू शकता. मी पाकिस्तानामध्ये 4 महिने देशासाठी यातना सहन करतो. आज माझ्या हातात कटोरा आणि न्यायाची भीकसाठी मला इकडे तिकडे फिरावं लागत. ही न्यायाची यात्रा काढलेली मी, न्यायाची भीक. आपल्या भारतामध्ये 15 लाखाच्या वर आकडा आहे, जे सरकार, केंद्र सरकार सांगत नाही. त्यांचा परिवार उद्ध्वस्त झालेला आहे आणि कोणी सुसाईड केल्या, कोणी आत्महत्या केल्या, आत्मदहन सुद्धा केले. असे परिवारचं मी लाईव्ह तुम्हाला दाखवू शकतो. काल माझ्यासोबत एक बाबा होते, त्यांनी 85 मध्ये भरती झाले आणि 2000 मध्ये त्यांना काढलं गेलं. त्यांच्याजवळ पेन्शनचा बी ऑर्डर सर्व आहे, पण तरी सरकार देत नाहीये. म्हणजे देश सेवा करा आणि आतंकवादी बना. आम्हाला जर सेवेमधून काढलं तर आम्हाला तिचं शोषण झालंच. त्यानंतर आम्हाला समाजमध्ये जेव्हा येतो तेव्हा त्या शोषणमुळे आम्हाला लगेच तिकडे बघितलं जातं की बाबा याला सेवेमधून काढलंय. लगेच लोक म्हणतात सेनेमधून काढलंय, सेनेमधून काढलंय. पण का काढलंय हे कोणी जाणून घेत नाही. आतंकवादीचा दर्जा तुम्ही स्वतः बोलताय का त्यांनी दिलेला आहे? नाही, त्यांनीच केलाय ना. मी तेच सांगतोय ना, सरकारला सांगतो आतंकवादीच बनवलंय. आम्हाला देशात नोकरीचा अधिकार नाही. प्रायव्हेट कंपनीत जरी गेलो तरी आम्हाला तिथं कोणी ठेवत नाही, कारण की हे सांगता की याला मिलिटरी मधून काढलंय. एक व्हेरिफिकेशन जातं मिलनेर पोलीस स्टेशनला. मग ते आमच्यापेक्षा आतंकवादी चांगले. मी तेच म्हणतोय. तुम्ही चुकून त्या बाउंड्री मध्ये गेलात पाकिस्तानमध्ये, आणि गेल्याच्या नंतर तुम्ही जे तिथे वेदना जे हे केलं सहन केलं, तिकडून आल्याच्या नंतर सरकारने तुमचं स्वागत करायला पाहिजे होतं का अशी तुमची दुर्दशा करायला पाहिजे होती? काय वाटतं? मग तेच सांगतो ना मी. पाकिस्तानाहून अभिनंदन आले, ते मासे चाय पिऊन आले होते. मी चाय प्यायला तर गेलो नव्हतो नवाज शरीफ सोबत. प्रधानमंत्री चाय प्यायला गेलो, तुम्ही चाय प्यायला गेलो नव्हतो. आणि माझ्या देशासाठी गेलो, म्हणून मला आज देशभक्तीची भावना आहे की या महाराजांनाच गड्यात टाकून फिरावं लागतंय. तुमच्यासोबत आता झालंय, त्या अजून सैनिक बरोबर होण्याची शक्यता काय वाटते? भरपूर आहे. बघा, एक मेडल लावले छातीला. जे श्रीलंका मध्ये लढत होते, आता बायकोने बोलून घेतलं, चालले गेले. काल परवा ताजे आले होते ना तुम्ही. असे एक नाहीये जवान महाराष्ट्रामध्ये नाही, पूर्ण देशभरात 15 लाखाच्या वर आकडा आहे. राज्यामध्ये 2 लाखाच्या वर आकडा आहे. हा मोठा स्कॅम मी बाहेर काढतोय. जसं मी 11 वर्ष सेवा केली, 11 वर्ष सेवा केल्यानंतर मला सेवेमधून तर काढलंच, त्यांनी शोषण केलंच. आता समाज बी माझा शोषण करेल किंवा मिलिटरीतून काढलं. नंतर आम्हाला कंपनीमध्ये बी अधिकार नाही, प्रायव्हेट कंपनी बी अधिकार नाही. नंतर आमचा जो 11 वर्षाचा पैसा असतो तो सुद्धा खाल्ला जातो. म्हणजे मी 4 महिने झाले, 4 महिने घरी येऊन मला आमच्या मिलिटरी मधला जो पैसा असतो माझा सर्व्हिसचा, तो पैसा बी स्कॅम करून घेता. 10-10 लाख रुपये एक जवानाचे जरी पकडले तुम्ही, 1 लाख जरी जवान पकडले तरी 1 लाख करोडचा स्कॅम होतोय. म्हणून मी मागण्या ठेवल्या आहेत की जेव्हा बी जवानांना पनिशमेंट दिली जाईल तेव्हा व्हिडिओ ऑडिओग्राफी व्हायला पाहिजे. जसं हे बघा, आता कोणी बोलणार नाही, दूधचं दूध पाणीचं पाणी तेव्हाच होईल. संसद मध्ये आकडा सांगितला जायला पाहिजे किती जवानांना घरी पाठवलं आजपर्यंत. व्हिडिओ ऑडिओग्राफी व्हायला पाहिजे जेव्हा पनिशमेंट देता अधिकारी. म्हणजे चुकीची पनिशमेंट कोणताही जवानाला मिळणार नाही. आणि त्यानंतर बिना पेन्शन निकाले गए परिवार को लिए पालन पोषण याची दूसरी सरकारी नौकरी का प्रावधान हो. आणि अजून गलत सजा के मामलों के लिए स्वतंत्र समिती बने. तेच अधिकारी नाही पाहिजे त्याच्यात जे आम्हाला पनिशमेंट देतात. आर्मी ऍक्ट 1950 ची पुरी जानकारी त्यांना द्यायला पाहिजे जेव्हा सैन्यामध्ये जातात. त्यानंतर अधिकारी द्वारा शोषण रोखायचं आहे. आमचं मिलिटरीचं एक कोर्ट असतं, AFT, आर्म फोर्सेस ट्रिब्युनल कोर्ट. त्याच्यामध्ये जे रिटायर अधिकारी असतात त्यांचंच पॅनल राहतं आणि त्यांच्यापाशीच आम्ही केस घेऊन जातो. सर आमची केस लढून द्या आणि आम्हाला न्याय देऊन द्या. जेव्हा आम्हाला तिथं मोडून जातं, 2, 4, 5, 10 वर्ष गेले, नंतर आम्हाला तिकडून जर आमच्या निगेटिव्ह रिझल्ट आला, नंतर आम्ही हायकोर्टात जातो. हायकोर्टात गेल्यानंतर आम्हाला तिथून बी तोपर्यंत तो जवान मानसिक शारीरिक पुरा कमजोर होऊन जातो. प्रधानमंत्री मोदी साहेबांना भेटायचा तुम्ही प्रयत्न केला? हा, त्यांनी मला रातोरात नजरबंदी बनवलं होतं, परिवाराला बी. आता जे सन्माननीय आता आपले मंत्री आहेत फडणवीस साहेब, चर्चा झाली? त्यांच्याशी चर्चा करायला काहीच नाही. ते त्यांची एक समिती आली होती, जी सैनिक कल्याण अधिकारी असतात पूर्व जिल्ह्यांमध्ये, 36 जिल्ह्यांची जी हेड होती पुण्याहून, ती आले होते. महाराज त्यांनी IS अधिकारी होते, ते सिंहा मॅडम होते ते. तर त्या मॅडमांशी माझा संवाद झाला, मीटिंग झाली. ते मॅडमांना मी बोललो, म्हणतो मॅडम आम्हाला एक सर्व्हिसमॅनचा दर्जा का नाही? आम्हाला आर्टिकल 16 सांगतो की आम्हाला काम करायचा कुठेही अधिकार आहे. बरोबर. मग ते म्हणता की बाबा तुमचं एक सर्व्हिसमॅनचा दर्जा तुम्हाला दिले गेलेला नाही. म्हणता असं आहे का मॅडम? मग आर्टिकल 16 आणि आर्टिकल 21 आम्हाला सांगतो की राज्य सरकारने आम्हाला आमचा सार्वभौम्य, आमचा आदर सन्मान ठेवून आम्हाला
स्पेशल एक पोस्ट द्यायला पाहिजे, नोकरीमध्ये द्यायला पाहिजे. हे शोषण तर झालं जे आमचं. हा एक झाला. आणि आता माझ्याजवळ असे काही प्रूफ आहे, एव्हिडन्स आहे की आमचं मिलिटरीचं कोर्टच सांगतं की तुम्हाला एक सर्व्हिसमॅनचा दर्जा आहे जरी काढलं तरी पण. आणि त्यानंतर त्यांना पेन्शनचा बी अधिकार आहे, हे आमचं मिलिटरीचं कोर्ट सांगतं. त्यानंतर इथं आहे पंजाब हरियाणा हायकोर्ट बी तेच सांगतं की बाबा यांना एक सर्व्हिसमॅनचा अधिकार आहे, त्यांना नोकरी आणि त्यांना पेन्शन द्यायचा अधिकार आहे. नंतर सुप्रीम कोर्टचं पॅनल बी सांगतं की बाबा तुम्हाला एक सर्व्हिसमॅनचा दर्जा आहे, तुम्हाला नोकरी आणि पेन्शन देणं गरजेचं आहे. मग तुम्ही सांगा, आजपर्यंत सरकार असे किती जवान आहेत त्यांना नोकरी का देऊ शकत नाही, त्यांना पेन्शन का दिली नाही सरकार? हा स्कॅम मी बाहेर काढतो यांचा. एकही नेता आलेला नाही, म्हणून मी लिहिलंय. महाराष्ट्राच्या सैनिकाला अजून हो, म्हणून मी लिहिलंय, हिंदुस्तान नामर्द नेताओं का देश है, जिंदा लोग की तलाश है, जिंदा मीडिया की तलाश. बहिणी बाळाचे तुम्हाला डबा टिफिन वगैरे घेऊन येतात तुमची दयामया बघून, त्यांना सुद्धा पोलीस प्रशासन इथं थोडंसं अडवलं जातं. हे बघा, हे आले होते काल. काय झालं यांच्याशी बोलता का? हे घ्या आई. बोला, काय झालं तुम्हाला? काल अडवलं गेलं इकडे पोलीस प्रशासन? हा, मी 4 दिवसापासून यांचे व्हिडिओ बघते, चंदू फौजी भाईंचे, आणि अनेक मी व्हिडिओ बघितले. दुसरे पण यांच्यासोबत होते, त्यांचे व्हिडिओ पण. म्हणजे 4 दिवसात मला व्हिडिओ मिळत आहे. तर मला माहिती मिळाली की हे एवढा मोठा अन्याय या सैनिकांवर होतोय, हे मला माहिती पडलं. म्हणलं हे मला माहित नव्हतं. तर मला म्हटलं नाही, माझा एक जनता, मी काय कोणती पॉलिटिक्स मध्ये नाही, कुठे समाजात नाही, कारण एक जनतामधून मला सपोर्ट देणं गरजेचं आहे. म्हणून मी त्यांना फोन केला की मी येते. काय वाटतं तुम्हाला, देशाची जी आतापर्यंत जी सेवा केली त्याचं हे फळ आहे का? त्याचं हे फळ एक तऱ्हेचं फळ आहे का त्याच्यावर? आणि काय वाटतं? नाही, हे फळ नाही, हे आतंकवाद्यासारखा ह्यांचा व्यवहार होतो यांच्याबरोबर. म्हणजे त्यांना मी म्हणेल की ते सुरक्षित, आम्ही सुरक्षित जनता आहोत ना, आणि त्यांच्यामुळेच आम्ही सगळी, तुम्ही जे सगळं भारतातले लोक आहात, सगळे जीवन जगतात यांच्यामुळे, हे जे दिवस रात्र सेवा करतायत त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत, हे कोणाच्या लक्षातच येत नाहीये. आणि हे त्यामुळे हे मला खूप वाईट वाटलं की एवढा मोठा अन्याय आणि एवढा मोठा, आणि एकच नाही, हे सगळ्यांच्या वतीनं एकटेच काम करतात. मला वाटतं ह्यांची हालत पण खराब आहे की मला ते बघवलं नाही की कोणाला नोकरी नाहीये, कोणाचं घर म्हणजे एक उद्ध्वस्त झालेलं आहे, त्यांना घर कसं चालायचा प्रश्न आहे, मजुरीचं काम करतात, हे मला पावलं नाही. म्हटलं आपण काय निदान सपोर्ट द्यायला तर जाणं गरजेचं आहे, कारण आपण त्यांच्यामुळेच आपण सुरक्षित आहोत इथे. म्हणून मी आले, आणि बाहेर मला अडवलं गेलं. पोलीस यंत्रणा बसलेली होती, त्याच्यामुळे तुम्ही जाऊ शकत नाही. तुम्ही पोलीस स्टेशनला परमिशन घेऊन या, तर तुम्ही जाऊ शकाल. तेव्हा मी या भाऊंना फोन केला, आणि मग मला आतमध्ये सर, यांचं जेवण सुद्धा चेक केलं जातं. बघता तुम्ही इथे जे माता भगिनी जे आलेले आहेत त्यांची